नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे। राज्यातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या रोज रात्री 9 वाजता दिवसभरात काय काय घडलंय, काय महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, महाराष्ट्राच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर रोज रात्री 9 वाजता आपण मांडतो। काहीच मिर्च मसाला नसणार आहे। आपण बघतो भरपूर चॅनल आहे, नाव नाही घ्यायचं, भरपूर चॅनल आहे की दाखवायच्या राहतात 4 ते 5 महत्त्वाच्या, परंतु दाखवण्यात येतात 50 बातम्या। तसं इथं काही होणार नाहीये। अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या, थोडीशी क्वालिटी खराब असू शकते, परंतु बातम्या ह्या अतिशय स्पष्ट राहणार आहे। त्यामुळे सबस्क्राइब केले नसेल चॅनल तर सबस्क्राइब करून ठेवा। तर वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे। तर पहिली बातमी आहे, प्रकाश महाजन यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। प्रकाश महाजन यांनी मनसे या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। त्यांनी वक्तव्य केलं की कुठेतरी थांबावं वाटलं म्हणून थांबलो, योग्यता असून सुद्धा सन्मान मिळालेला नाही, तसेच अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाटायला आली, असं वक्तव्य त्यांनी केलंय। प्रकाश महाजन यांनी मनसे या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे। वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे, उद्या जर आपण बघितलं तर भारत आणि पाकिस्तान एशिया कप मॅच आहे। भरपूर विरोध या मॅचला होत आहे, पहिल्यापासून होत आहे। जेव्हापासून पहलगाम हल्ला झाला तेव्हापासून कोणतीच मॅच भारताने पाकिस्तान सोबत खेळू नये असा विरोध होत होता, परंतु आता उद्या ही मॅच होणारच आहे। तर यावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने घर घर से सिंदूर ही अभियान यांनी चालवलेलं आहे आणि तसेच सर्व महिला पंतप्रधान मोदींना सिंदूरच्या पुड्या पाठवणार असं सध्या समोर येत आहे। तर नक्कीच या संपूर्ण मॅचला विरोध होताना आपण दिसतोय। तर तुम्हाला याबाबत काय वाटतं? पाकिस्तान सोबत भारताने कोणतीच मॅच खेळू नये हे योग्य आहे का? यावर नक्कीच कमेंट करा। वळू आपल्या पुढच्या बातमीकडे। तर पुढची बातमी आहे, मराठा समाजाच्या 10% आरक्षणावरील सुनावणी आता संपली आहे। पुढची सुनावणी ही आता 4 ऑक्टोबरला होणार आहे। 4 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार आहे अशी सध्या माहिती समोर येते। दोन्ही वकिलांकडून वाद प्रतिवाद करण्यात आला आणि आता जी माहिती मिळते तर 4 ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे। तर वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या 100 फूट उंच पुतळ्याचे उभारणीचे काम आता सुरू झालेले आहे। शंभू सृष्टीच्या कामासाठी महानगरपालिकेकडून 48 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे। 48 कोटी रुपये। उद्या 3000 ढोल आणि 1500 ताशांच्या पथकाकडून वादन करत शंभूराजेंना मानवंदना दिली जाणार आहे। अतिशय मोठं काम आहे आणि अतिशय चांगलं काम आहे। तर या होत्या आजच्या अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या। हा सेगमेंट तुम्हाला नक्कीच खरंच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।